हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय द्विजा. बाळाने दिवसा किती झोपलं पाहिजे? काही एज वाईज गाईड आहे का श्रेया? चला तुम्हाला एज वाईज सांगूयात की बाळाने एक्झॅक्टली किती तास झोपायला पाहिजे आणि किती तास त्यांनी न फीड घेता झोपणं हे नॉर्मल आहे. तुमच्याकडे हे प्रश्न येतात कुठून? कधी तुम्ही विचारलंय? गुगल, यूट्यूब, इंस्टाग्राम, नातेवाईक, सजेशन्स या सगळ्यामधून आपल्या मनात हे प्रश्न येतात. पण ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जेवढ्या लवकर जाणून घ्याल तेवढं तुमच्यासाठी सोपं होणार आहे. सो बाळ जेव्हा आईच्या पोटातून बाहेर निघतं, आईच्या पोटात आई काय काम करत असते बघा? चालणं, व्यायाम करणं, हलणं. तर या सगळ्या वेळेस बाळ आईच्या पोटामध्ये राईट लेफ्ट एक स्वेइंग मोशन होत राहतं. सो तुमचं बाळ पोटाच्या आतमध्ये हे अखंड झोपतं. त्याच्यामुळे इनफॅक्ट तुम्हाला जाणवेल, तुम्ही प्रेग्नेंट असताना रात्री तेव्हा तुम्ही झोपता तेव्हा बाळ गुडगुड 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 हलायला लागतं. आणि कित्येक वेळा लेडीज म्हणतात की मी जेव्हा शांतपणे झोपते ना तेव्हाच बाळ हलतो, आणि जेव्हा मी ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी करत असते ना तेव्हा बाळ झोपलेलं असतं. कारण तुमच्या बाळाला तेव्हा ती एक रिदमिक मुवमेंट मिळते पाण्याच्या आतली. पण बाळ जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याकडे काय केलं जातं? झोळी, पाळणा किंवा हे जेवढं जास्त केलं जाईल तेवढंच जास्त बाळ झोपतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट, बाळाला पोटाच्या आतमध्ये तुमचे हार्टबीट ऐकून झोपायची सवय. म्हणून तुम्ही कधीही बाळाला जवळ घेतलं आणि बाळाला जर हार्टबीट ऐकू येत असेल तर बाळ शांत पडून राहतं आणि झोपूनही जातं. तिसरी महत्वाची गोष्ट, बाळाला पोटाच्या आतमध्ये एक उभेची सवय असते. जर तो तुमच्यापैकी कोणीही बाळाला अंगावरती घेतलं आणि बाळाला फक्त छातीवर घेऊन हलवलंय तर बाळाला तुमच्या अंगाची उब मिळते आणि त्या उभेमुळे तुमचं बाळ लांबडं झोपू शकतं. चौथं, आपल्याकडे झोळी आणि पाळण्यात बाळाला टाकून झो 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 इतक्या वेळा केलं जातं की ते बाळ झोपेपर्यंत आपण त्याला ते करतो. ह्याच्यामुळे पण बाळ लांबडं आणि चुकीच्या वेळेस झोपू शकतं. पाचवी आणि महत्वाची गोष्ट, आपल्याकडे सध्या डायपर घालायचं कल्चर आहे. माझी नणंद US मध्ये की नाही, ती घालते म्हणून मी पण घालते. पण डायपर घातल्यामुळे बाळाला ओलावा जाणवत नाही. ओलावा न जाणवल्यामुळे बाळाची झोप डिस्टर्ब होत नाही, आणि बाळाची झोप डिस्टर्ब न झाल्यामुळे बाळ लांबडं झोपतं, चुकीच्या वेळेस झोपतं. आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट, आपल्याकडे पूर्वीच्या काळापासून बाळाला बांधून ठेवायची पद्धत आहे. आणि तुम्ही बाळाला जेवढ्या वेळ बांधून ठेवता बाळ कसं छान झोपलं पाहिजे, कारण जेवढं झोपेल ना तेवढंच वाढेल. हा एक कम्प्लीट मिथ आहे. तर बाळाने जास्त वेळ नाही झोपलं पाहिजे. सो आयडियल बाळाने किती वेळ झोपलं पाहिजे? काही एज वाईज गाईड आहे का? तुमचं पिल्लू अगदी जन्मतः बाळापासून कितीही मोठं असू दे, मेजरली 2 वर्षापर्यंत आपण म्हणतो, बाळ रात्रीचं 10 तास झोपलंच पाहिजे कंपल्सरी. फीडसाठी उठलं पाहिजे का? हो, 3 तासांनी एकदा किंवा 3 ते 5 तासांनी एकदा हे तुमचं बाळ रात्रीचं झोपलं पाहिजे. सो 10 तासात जर पिल्लू 3 तासांनी जरी उठलं तरी ते 2 ते 3 वेळा उठेल. 4 तासांनी उठलं तर ते 2दा उठेल. 5 तासांनी उठलं तर ते 1दा उठेल. पण तुमच्या बाळाची एज वाईज, सो आधी समजा 3-3 तासांनी, मग 4-4 तासांनी, मग 5-5 तासांनी, तर बाळाचं उठणं हे रात्रीचं बदलतं. पण रात्रीची झोप 10 तासाची पाहिजे. दिवसा तुमचं बाळ कधीही 1.5 ते 2 तासापेक्षा जास्त झोपलं नाही पाहिजे. आणि बाळाने दर 1.5 ते 2 तासांनी उठून आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क किंवा एक्सप्रेस मिल्क जे काही तुम्ही देत असाल ते घेतलंच पाहिजे. त्या हिशोबाने अगदी न्यूबॉर्न बाळ पण दिवसा फक्त 5 ते 6 तास झोपतं आणि रात्री 10 तास झोपतं. एखादा तास प्लस मायनस फरक नाही पडत, पण बाळ हे पूर्ण वेळ झोपलंच पाहिजे. कम्प्लीट मिथ आहे. प्लीज या गोष्टीला तोडा आणि मनात आणू नका. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. आणि तुमचे असे काही प्रश्न असतील ज्याची उत्तरं तुम्हाला मायदुजाकडून पाहिजे तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आम्ही नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ करायचा प्रयत्न करू. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.